महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया MSPM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी। अब फार्मेसी का शिक्षण लेकर अपना भविष्य संवारे। एडमिशन ओपन फॉर डी फार्मा। डी फार्म करे 2 वर्ष प्रति वर्ष एकदम किफायती फीस में। डी फार्म के लिए 12वीं साइंस पास विद्यार्थी प्रवेश ले सकते हैं। इस कोर्स के बाद आप बन सकते हैं ड्रग इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट, क्लिनिकल ट्रायल रिसर्च एसोसिएट या फिर फूड कॉस्मेटिक प्रोडक्ट डेवलपमेंट साइंटिस्ट। ओबीसी तथा ओपन कैटेगरी की लड़कियों के लिए 100% स्कॉलरशिप। स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और EBC स्कॉलरशिप। We have best faculties here at Somaiya Diploma in Pharmacy Chennai. We have best facilities here. इच्छुक विद्यार्थी आवश्यक डॉक्यूमेंट्स के साथ आज ही अप्लाई करें और अपने फार्मेसी करियर की शुरुआत करें। आवेदन के लिए संपर्क करें सोमैया डिप्लोमा इन फार्मेसी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नागपुर में बड़ा राजनीतिक बयान देते हुए दावा किया कि महायुति राज्य की सभी 17 सीटों पर जीत दर्ज करेगी। उन्होंने कहा कि ये चुनाव जनमत का नहीं बल्कि संख्या बल का है और महायुति के पास स्पष्ट बहुमत है। बावनकुले ने बताया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार और रविंद्र चव्हाण समेत गठबंधन के वरिष्ठ नेताओं ने निर्दलीय उम्मीदवारों से चर्चा की है और अधिकांश उम्मीदवार अपने नामांकन वापस लेने के लिए तैयार है। बावनकुले ने कांग्रेस और महाविकास आघाड़ी से भी चुनावी समीकरणों को देखते हुए उम्मीदवारों के नामांकन वापस लेने की अपील की। उन्होंने कहा कि जहां जीत की संभावना नहीं है वहां केवल हारने के लिए चुनाव लड़ने का कोई औचित्य नहीं है। यवतमाल समेत कई क्षेत्रों का उदाहरण देते हुए उन्होंने कहा कि उम्मीदवार भी जीत हार कोई गणित को समझते हैं और दोपहर 3 बजे तक चुनावी तस्वीर पूरी तरह से साफ हो जाएगी। उन्होंने ये भी दावा किया कि विदर्भ की सभी 5 सीटों पर महायुति की जीत सुनिश्चित है। राहुल गांधी पर निशाना साधते हुए बावनकुले ने कहा कि वे गरीबी और आर्थिक कठिनाइयों को नहीं समझ सकते, जबकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गरीब कल्याण को प्राथमिकता दी। वहीं कलमना बाजार समिति को लेकर उन्होंने कहा कि इसे राष्ट्रीय स्तर का दर्जा मिलने से नागपुर और विदर्भ की अर्थव्यवस्था को बड़ा लाभ होगा। विप्लव बाजोरिया मामले पर उन्होंने कहा कि सभी को हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट पर भरोसा रखना चाहिए और जो भी फैसला आएगा उसका सम्मान किया जाएगा। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, सुनेत्रा पवार जी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी यांनी सर्वच अपक्ष उमेदवाराची चर्चा केली आहे आणि या ऊपर काँग्रेसला आम्ही विनंती केली आहे की इतक्या उन्हाळ्यामध्ये आणि पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसची संख्या फाईट देण्यापुरती नसेल त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अनौपच करावी अशी विनंती आम्ही काँग्रेस पक्षाला केली आहे। मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी लढण्याची स्थिती नाही आहे शेवटी हे निवडणूक संख्याबळावर आहे आणि संख्याबळ महत्त्वाचं असतं, पब्लिक निवडणूक नाही आहे। ज्या पक्षाचे जेवढे सदस्य त्या पक्षाचा विजय आणि त्यामुळे चित्र स्पष्ट आहे। काय ठिकाणी नागपूरमध्ये स्पष्ट आहे, भंडाऱ्यामध्ये स्पष्ट आहे, चंद्रपूरमध्ये स्पष्ट आहे, अमरावतीत स्पष्ट चित्र आहे। महाराष्ट्रामध्ये 17 सीटवर चित्र स्पष्ट आहे की भाजपा महायुती निवडून येणार आहे। अशा वेळी मात्र ठीक आहे, पक्षाची भूमिका असतं, पण संख्याबळाचा विचार केला आणि पेट्रोल डिझेलचा क्रायसिस केला, काचेचा विचार केला तर निवडणुका होणे असं मला वाटतं। विदर्भात 5 विधान परिषदेचे मतदारसंघ आहे, 5 ठिकाणी अशा प्रकारची स्थिती संख्याबळ पाहायला मिळतं। त्यामुळे 5 मी तेच सांगतो आहे की संख्याबळ खूप जास्त आहे महायुतीकडे आणि निवडणुकीत काही तथ्य नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसने अजूनही विचार करावा 3 वाजेपर्यंत, ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी परत घ्या। काँग्रेसच्या मी सर्वच नेत्यांशी बोललो आहे आणि त्यांना विनंती केली आहे। निश्चितपणे काँग्रेस, उबाटा, शरद पवारजी सर्व विचार करतील आणि संख्याबळानुसार जर वागलं तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनौपच होऊ शकतं। जळगावमध्ये बंडखोरी करणाऱ्या सेनेच्या
रेश्मा काळे या सहलीला गेल्या अगदी वेळेवर गेल्याची माहिती येते आहे. काय तेच सांगतो की आम्ही आमच्या अपक्ष उमेदवारांना कमी करायचा 3 वाजेपर्यंत सर्वच प्रयत्न करतो आहे. जे ऐकले नाही त्याचं बघू काय करायचं. पण जे मला वाटतं की 100% आमचे अपक्ष लोक ऐकतील, आमच्या पक्षाचे, शिवसेनेचे ऐकतील, राष्ट्रवादीचे ऐकतील आणि आपला उमेदवारी ज्या ज्या ठिकाणी जो लढतो आहे, भाजप लढते आहे तिकडे शिवसेना राष्ट्रवादी परत घेईल, काही ठिकाणी आमच्या लोकांनी भरला आम्ही परत घेऊ. माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे एकनाथजी सुनेत्रा पवारजींनी की आम्ही सर्व महायुतीत लढून 17 जागा जिंकू. तेव्हा ते म्हणाले की आम्ही परत घेऊ जर सगळीकडे एकत्र चित्र झालं आपलीमध्ये. तुमचे कोणते मतदारसंघ आहे की तिथे संख्याबळ बघता तुम्ही मागे हटायला तयार आहे? नाही, आम्ही कुठं हटणार नाही. 17 सीट भारतीय जनता पार्टी महायुती जिंकणार आहे. 17 सीटवर संख्याबळ आहे ना, कसं मागे येणार. समजा अपक्षांनी अर्ज वापस घेतले नाही तर कुठली कारवाई पक्षाकडून म्हणजे महायुतीकडून? त्या पक्षामधले आमचे पक्षाचे अध्यक्ष निर्णय करतील, त्या पक्षाचे नेते निर्णय करतील की अपक्ष उमेदवार वापस घेतला नाही तर त्या पक्षाचा अधिकार आहे. पण मला वाटत नाही की फार बंडखोरी वगैरे होईल, काही अपक्ष लढतील. तर अनेक ठिकाणचे बंड शमले, मात्र पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये अजूनही बंड होऊन जाईल. 3 वाजेपर्यंत आपल्याला स्पष्ट चित्र दिसेल की कोणीच बंडखोर नाही आहे. अब्दुल सत्तार हे काहीतरी नाराज पाहायला मिळतं. काही नाराज नाही. काल भेट घेतली त्याच्या मुलाने माघार नाही, कालच भेट झाली, माझी झाली. अब्दुल सत्तार अत्यंत आनंदी आहे. काही थोडा मनमुटाव असतात, काही मतभेद असतात, पण मनभेद नाही आहे. मतभेदापोटी काही स्टेटमेंट येतात बाहेर. त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये फार काही अब्दुल सत्तारजी हे सिस्टीमचे लीडर आहे. त्यांनी संघटनेची सिस्टीम पाडली आहे. मला वाटतं एकनाथ शिंदेजींचा ते ऐकतील आणि विड्रॉ करतील.